ती जवळपास शिक्कामोर्तब झाल्याचं सांगण्यात येत आहे. आता राज ठाकरे फॅक्टरमुळे काँग्रेस उद्धव ठाकरेंपासून दूर गेली असताना इतर छोट्या समविचारी पक्षांसोबत आघाडी करण्याची खटपट सुरू आहे. यात सर्वात आघाडीवरती नाव आहे ते प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचं. पण आज बाळासाहेब यांनी वेगळाच बॉम्ब टाकला. काही ठिकाणी शिंदेंची शिवसेना आणि काही ठिकाणी अजितदादांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. आंबेडकरांनी एबीपी माझाशी बोलताना हा मोठा गौप्यस्फोट केलाय. नगरपालिकेमध्ये आमची असणारी युती काही ठिकाणी राष्ट्रवादी बरोबर झाली. आमची असणारी युती काही ठिकाणी एकनाथ शिंदेंबरोबर झाली. इंटरनल अंडरस्टँडिंग काही ठिकाणी अजित पवारांबरोबर त्या ठिकाणी झाली आणि काँग्रेस बरोबर सुद्धा झाली आहे. नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात त्या ह्याच्यात जिल्हाध्यक्षांना आणि कॉर्पोरेशनचे अध्यक्ष जे आहेत त्यांना दिलेलं आहे. त्यांना जे जे सोयीचं वाटेल त्या त्या ठिकाणी ते त्यांच्याशी बोलणी चालू आहे असं मी त्या ठिकाणी म्हणेन. आंबेडकर असा धक्कातंत्र वापरत असताना त्यावर काँग्रेसने मात्र सावध भूमिका घेतली आहे. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी वंचितसोबत चर्चा सुरू असल्याचं म्हटलंय. काँग्रेसचं वंचित सोबत बोलणं सुरू आहे. मात्र आज प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलंय की आमचं बोलणं जे आहे ते अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत चालू आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रकाश आंबेडकर हे करतायत. नाही, मला असं वाटतं आमच्या वतीने काही मंडळी जाणार आहेत आणि ते त्यांच्याशी बोलणं करतील. त्याच्यानंतर मी याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकते की ते कोणावर नक्की आहेत. मग ते कधी भेटी घेणार, काय नेमका प्रस्ताव असतो? ऑलरेडी आमच्या 3ची कमिटी बनवणार आहेत. आमचे जे AICCचे सेक्रेटरी आहेत UB व्यंकटेशजी, त्यांच्यावर आमचे सिनियर मोस्ट एक आमदार आणि त्यांच्याबरोबर आमचे SCCLचे अध्यक्ष त्यांच्याशी कधी भेटणार आहेत? भेटतील. आता आमची कमिटी बनवून जाऊन ते भेटून उद्या ते येणार आहेत. उद्या आमची PSCची कमिटी त्याच्यानं जाऊन ते भेटतील. तर काँग्रेस आणि वंचितच्या बाबतीमध्ये असं घडत असताना दोन महत्वाची शहरं अशी आहेत जिथे ठाकरे बंधूंचे पक्ष एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्या महापालिका आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड. तिथेही केवळ ठाकरे बंधूच नव्हे तर महाविकास आघाडी आणि मनसे असं समीकरण जुळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पण अडचण आहे ती पवार काका पुतण्यांच्या पक्षांमध्ये सुरू असलेल्या खलबतांची. पण पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर ठाकरे सेनेचे स्थानिक नेते मात्र अजित पवारांसोबत जायलाही तयार आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांनी तसं स्पष्टच सांगितलंय. केलेली आहे त्याच्या संदर्भात आम्ही देखील महाविकास आघाडीमध्ये चर्चा करू आणि योग्य ते निर्णय घेऊ. एकंदरीत जर सगळं काय व्यवस्थित झालं तर आम्ही एकत्रित लढू, पवारांसोबत लढू आणि मग सर्व महाविकास आघाडीतील जे घटक पक्ष आहेत त्यांचं हे मत आहे. हे कितीही खरं असलं तरी अजितदादांच्या राष्ट्रवादीबाबत ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत काल काय म्हणाले होते ते तुम्हाला आठवतंय ना? अजित पवारांची युती करणं म्हणजे भाजपशी हात मिळवणी करण्यासारखं आहे असं ते म्हणाले होते. याबाबत अर्थातच आम्ही चाबुकस्वार यांना विचारलं. त्यावर ते काय म्हणाले तुम्ही ऐकाच, पण त्याआधी पुन्हा एकदा काल संजय राऊत काय म्हणाले होते तेही ऐकवते. तर भाजपचा पराभव अजित पवार कसे काय करणार? हिंमत आहे का? म्हणजे हा तर्कच मला पटत नाही की भाजपचा पराभव करण्यासाठी पवार एकत्र येतात. म्हणजे अजित पवारांचं अजित पवार हे भाजपचा पराभव कसे करू शकणार जे भाजपच्या युतीमध्ये आहेत किंवा भाजपच्या पालखीचे भुई आहेत? ते भाजपचा पराभव कसा करणार? लगेच तुरुंगात जातील. हे तो विचार जरी मनामध्ये आणला आम्ही तुमच्या विरुद्ध उभे राहू, हे अमित शहांचे पक्ष आहेत. त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारची युती करणं हे माझ्या आकलनाप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे हात बळकट करण्यासारखं आहे. कारण अजित पवार हे काही झालं तरी अमित शहा आणि भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभे राहतील. ही त्यांची व्यक्तिगत मजबुरी आहे, त्यांच्या कुटुंबाची मजबुरी आहे. संजय राऊत म्हणतात की अजित पवारांसोबत गेलं तर भाजपचे हात बळकट करण्याप्रमाणेच होऊ शकतं. कदाचित ते आमचे नेते आहेत आणि कदाचित ते मुंबई महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात बोलले असतील. ते आमचे नेते आहेत आणि कदाचित ते मुंबई महानगरपालिकेच्या विषयासंदर्भात बोलले असतील. थोडक्यात दोन्ही राष्ट्रवादींसोबत जायची ठाकरे सेनेच्या स्थानिक नेत्यांची तयारी आहे. पण तरी सुद्धा अजून पवारांचंच काही ठरलेलं नाहीये असं इथे स्पष्ट दिसतंय. कारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंनी अजून अजितदादांकडनं तसा प्रस्तावच आला नसल्याचं म्हटलंय.
मी आत्ताच्या घडीला राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आतापर्यंत आलेला नाही. ही बैठक झाल्यानंतर पिंपरी चिंचवडच्या अध्यक्ष आणि सगळ्यांची बैठक माझी घेणार आहे. निर्णय घेण्याचा अधिकार हा जिल्हा स्तरावर नाही. निर्णय घेण्याचा पॉलिसी अधिकार हा राज्य स्तरावर आहे. पवार साहेब, सुप्रियाताई, आम्ही जयंत पाटील आम्ही बसून निर्णय घेणार आहोत. त्यामुळे खाली कोणी काय स्टेटमेंट दिलं याला मी निश्चितपणाने त्या ठिकाणी सहमत नाही. पहिलं मित्रपक्षाची चर्चा मी करणार. मित्रपक्षाची भूमिका घेतल्यानंतर त्याच्यावर पर्याय काय हा चर्चा होईल. आता वरिष्ठ पातळीवरती प्रस्ताव आला नसला तरी स्थानिक नेते गेल्या काही दिवसांपासून चर्चा करतायत हे काही लपून राहिलेलं नाहीये, हेही तितकंच खरंय. असो तर जरा महायुतीमध्ये आता आज दिवसाभरामध्ये काय काय घडलं तेही बघूयात. मुंबईतल्या जागा वाटपावरती बरंच कन्फ्युजन आहे, कारण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे थेट विधानं वेगळी येत आहेत आणि ऑफ द रेकॉर्ड सूत्रांकडनं मिळाली माहिती ती वेगळीच आहे. काल मुंबईचे भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी 150 जागांवरती युतीत एकमत झाल्याचं जाहीर केलं होतं. पण आज पुन्हा एकदा शिवसेनेनं 2017 मध्ये जिंकलेल्या जागा सोडण्याची भाजपची तयारी नसल्याची कुजबूज केली आहे असं ऐकायला मिळालंय. शिवाय जागा वाटप फायनल झालेल्या 150 जागांपैकी कोण किती जागा लढवणार हे सुद्धा जाहीर झालेलं नाहीये. पण मुख्यमंत्री म्हणतायत ते खरं असेल तर येत्या 2 दिवसात हे चित्र स्पष्ट व्हायला हवं. चांगल्या पद्धतीनं चाललेलं आहे. आमचे जे